रामकृष्ण हरी। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 84 ते 91। मग आपुला चित्ती म्हणे येथ हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वता काही नेने काय की जय। हा उमजे आता कवने परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहांते पंचाक्षरी अनुमानिका। ना तरी असाध्य देखुनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानींची। तैसे विवरितू असे श्री अनंतू, तया दोही सैन्या आणतू, जया परी पार्थू भ्रांती सांडी। ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी। की औषधाचिया कडुवटीपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय। तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, ते वाक्य ऋषिकेशे बोलो आदरली। मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारींची। अर्थ, भगवान मनात म्हणाले, अर्जुनाने या ठिकाणी काय आरंभिले आहे? अर्जुनाला मुळीच काही कळत नाही। आता काय करावे? आता याला कोणत्या उपायाने कळेल? याचे धैर्य कसे वाढेल? मांत्रिक ज्याप्रमाणे भूतबाधा घालविण्याचा विचार करतो किंवा रोग असाध्य आहे हे जाणून वैद्य ज्याप्रमाणे शेवटचा उपाय म्हणून अमृता समान दिव्य औषध ताबडतोब देण्यास सुरुवात करतो, त्याप्रमाणे दोन्ही सैन्यांमध्ये स्थित असलेला श्री अनंत विचार करू लागला की ज्या कारणाने याला शोक झाला आहे तो भ्रम हा कसा सोडून देईल। तो मोह भ्रम नाहीसा करण्याचा उपाय श्रीकृष्णाने आपल्या मनात आणला आणि सात्विक रागाने बोलण्यास सुरुवात केली। ज्याप्रमाणे आई रागाने मुलास रागावून बोलली तरी त्यामध्ये जसे प्रेम भरलेले असते, किंवा ज्याप्रमाणे औषधाच्या कडूपणात अमृताचा साठा असतो, वरून औषध पाहिले तर ते अमृत दिसत नाही, परंतु गुणांच्या रूपाने ते नंतर प्रगट होते, त्याप्रमाणे वरवर पाहता सात्विक संताप आणि आतमध्ये हितकर अशी वचने बोलावयास ऋषिकेशांनी प्रारंभ केला। श्रीकृष्ण म्हणाले, तू मध्येच युद्ध सोडून भलतेच आरंभिले आहेस। आज आम्ही हे आश्चर्य पाहत आहोत। रामकृष्ण हरी।